राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी धाड टाकल्याची घटना समोर आली आहे। राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुराव यांनी शहरातील एका दारू अड्ड्यावर अचानक धाड टाकत संबंधित प्रकार उघडकीस आणला आहे। विशेष म्हणजे हा अड्डा भर वस्तीत, रहदारीच्या ठिकाणी आणि पोलीस वसाहतीच्या अगदी बाजूला सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। राजापूर तालुक्यातील गावागावात तसेच वाडी वस्त्यांवर गोवा बनावटीच्या दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे। या वाढत्या अवैध धंद्यांमुळे राजापूर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे धाड टाकून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश केला होता। मात्र त्यानंतरही हे धंदे सुरूच असल्याने राजापूर पोलिसांचे या अवैध दारू व्यवसायांना अभय आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत। राजापूर तालुक्यात अवैध गोवा दारू विक्री विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे।